नमस्कार. ज्यांची जमीन वर्ग 2 या प्रकारात येते ना, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक खूप महत्त्वाचं धोरण आणलंय. आता प्रश्न हा आहे की हे धोरण एक मोठी संधी आहे की एक छुपा सापळा? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की याचा नक्की अर्थ काय आहे. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ज्यांच्याकडे वर्ग 2 जमीन आहे, त्या जमिनीचं भविष्य खरंच धोक्यात आहे का? आणि हा प्रश्न आम्ही का विचारतोय? कारण सरकारने एक डेडलाईन, एक अंतिम मुदत दिली आहे, आणि ती जर चुकवली तर आर्थिक फटका खूप मोठा बसू शकतो. ही तारीख एकदम डोक्यात फिट करून ठेवा. 31 डिसेंबर 2025. हो, ह्याच तारखेपर्यंत वर्ग 2 जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर सध्याच्या दरात करून घेण्याची संधी आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ निघून गेली की गेली. आता बघा, ही मुदत चुकवली तर काय होतं? जर वेळेच्या आत अर्ज केला तर जमिनीच्या बाजारभावाच्या 50% रक्कम नजराणा म्हणून सरकारला द्यावी लागेल. पण हीच मुदत जर हुकली तर हा आकडा थेट 75% जातो. म्हणजे सरळ सरळ 25% अतिरिक्त भुर्दंड. खूप मोठा फरक आहे हा. पण हे सगळं ठीक आहे, पण हे वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणजे नेमकं आहे तरी काय? या धोरणाचं खरं महत्त्व कळण्यासाठी आपल्याला आधी या दोन प्रकारांमधला मूळ फरक समजून घ्यावा लागेल. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वर्ग 2 जमीन म्हणजे ती जमीन जिचा खरा मालक सरकार आहे. ती फक्त वापरायला किंवा शेती करायला दिलेली असते. म्हणजे ती विकता येत नाही, दुसऱ्याच्या नामावर करता येत नाही. थोडक्यात काय, तर जमिनीचा ताबा असतो पण मालकी नसते. धारण करणारा फक्त भोगवटादार असतो, मालक नाही. पण सरकारने असा नियम बनवलाच का? यामागचा विचार खूप इंटरेस्टिंग आहे. हे अगदी तसंच आहे जसं आईवडील मुलासाठी गाडी घेतात पण स्वतःच्या नावावर. का? तर मुलाची फसवणूक होऊ नये. तसंच जुन्या काळातल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, पण त्या पूर्ण मालकी हक्काने नाही दिल्या. त्यांना भीती होती की मोठे सावकार किंवा जमीनदार शेतकऱ्यांकडून ह्या जमिनी हडप करतील. म्हणजे शेतकऱ्यांचं संरक्षण करणं हा त्यामागचा मूळ हेतू होता. आणि या दोन प्रकारांमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, वर्ग 1 जमीन म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. ती विकता येते, त्यावर कर्ज काढता येतं, तिचा वापरही बदलता येतो. या उलट वर्ग 2 जमिनीवर बंधनच बंधनं. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची परवानगी लागते. आणि यामुळे होतं काय की त्या जमिनीची किंमत आणि तिची आर्थिक पत दोन्ही कमी होऊन जातं. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. समजा या बंधनातून मुक्त व्हायचं आहे आणि जमिनीचे पूर्ण मालक बनायचं आहे. तर मग त्यासाठीची प्रक्रिया काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, खर्च किती येणार? ही प्रक्रिया काही सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. सगळ्यात आधी स्थानिक तहसील किंवा प्रांत कार्यालयात जाऊन एक अर्ज दाखल करायचा. मग तो अर्ज मंजूर झाला की ठरलेलं नजराणा शुल्क भरायचं. एकदा का हे पैसे भरले की तलाठी सातबारा उताळ्यावरून, जो जमिनीचा एक प्रकारे जन्मदाखलाच असतो, त्यावरून वर्ग 2 हा शेरा काढून टाकतात. आणि झालं, जमीन अधिकृतरित्या वर्ग 1 झाली. अर्थात अर्जासोबत काही कागदपत्रही जोडावी लागतील. यात सगळ्यात महत्त्वाचे आहेत गेल्या 50 वर्षांचा सातबारा उतारा, सगळे फेरफार नोंदी आणि जमीन वाटपाचा मूळ दस्तऐवज. ही लिस्ट पाहून तयारी करणं सोपं जाईल. आता पैशांबद्दल बोलूया. खर्च किती? तर बघा, शेत जमीन किंवा औद्योगिक जमीन असेल तर बाजारभावाच्या 50% रक्कम भरावी लागेल. आणि जर जमीन निवासी वापरासाठी असेल तर हे शुल्क कमी आहे, म्हणजे 15 ते 25%पर्यंत. ते जमिनीवरील हक्काच्या प्रकारावर अवलंबून असतं. आता इथे एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की हे धोरण सरसकट सगळ्याच वर्ग 2 जमिनींना लागू होतं. पण तसं नाहीये. इथेच एक ट्विस्ट आहे. तुम्हाला माहितीये, महाराष्ट्रामध्ये वर्ग 2 जमिनीचे 1-2 नाही तर तब्बल 16 वेगवेगळे प्रकार आहेत. हो, 16. आणि साहजिकच प्रत्येक प्रकारासाठी नियम थोडे वेगळे असू शकतात. आणि खरी गंमत किंवा मेख इथेच आहे. या 16 प्रकारांपैकी काही जमिनी अशा आहेत ज्यांना या योजनेतून पूर्णपणे बाहेर ठेवलंय. म्हणजे काय, तर त्या जमिनींचं कधीच वर्ग 1 मध्ये रूपांतर होऊ शकत नाही. कधीच नाही. यामध्ये कोणत्या जमिनी येतात? तर उदाहरणार्थ देवस्थान इनाम जमिनी, आदिवासी बांधवांच्या जमिनी, सीलिंग कायद्याखालच्या जमिनी किंवा वक्फ बोर्डाच्या जमिनी यांसारख्या काही जमिनींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी
किंवा कोणताही निर्णय घेण्याआधी आपली जमीन या अपवादांमध्ये तर येत नाही ना, हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच धोरणामुळे एक मोठा वादही सुरू झालाय. सरकारचा यामागचा खरा हेतू काय आहे? खरंच शेतकऱ्यांना मदत करायची आहे की फक्त सरकारी तिजोरी भरायची आहे? यावर दोन अगदी विरुद्ध मतप्रवाह आहेत. एक बाजू म्हणते की ही शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट आहे, तर दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पूर्ण मालकी हक्क मिळतील आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. दोन पूर्णपणे वेगळ्या बाजू. जे लोक यावर टीका करत आहेत त्यांचा मुख्य मुद्दा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्याच्या बजेटमध्ये तब्बल 42,000 कोटींची तूट आहे आणि ही तूट भरून काढण्यासाठीच सरकार शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढत आहे. पण ह्या नाण्याची दुसरी बाजूही आहे. सरकार आणि या धोरणाचे समर्थक म्हणतात की हे शेतकऱ्यांच्याच फायद्याचं आहे. यामुळे काय होईल तर शेतकऱ्यांना जमिनीची पूर्ण मालकी मिळेल, ते त्यावर कर्ज घेऊ शकतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जमिनीला तिची खरी किंमत मिळेल, म्हणजेच एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर जमीनधारकांनी आपल्या जमिनीचा भविष्याचा निर्णय कसा घ्यावा? कारण ही निवड सोपी नक्कीच नाहीये, खूप गुंतागुंतीची आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो. सरकारची ही योजना जमीनधारकांसाठी समृद्धीचा मार्ग आहे की एक छुपे जाळे? याचा अंतिम निर्णय अर्थातच प्रत्येकाला स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्यावा लागेल. जमिनीचा प्रकार, स्वतःची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील योजना या सगळ्याचा विचार करूनच. विचार करा, आपल्या जमिनीचं भविष्य कसं घडवायचं आहे.